नागपुरात स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांनी 10वी आणि 12वीच्या तसंच पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती वितरण आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन सिव्हिल लाईन्स येथील देशपांडे सभागृहात रविवारी करण्यात आलं। या कार्यक्रमात IRS उन्मेष वाघ, IPS अधिकारी संदीप तामगाडगे, जबलपूरचे आयकर आयुक्त धनंजय वंजारी, पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग नागपूर विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर नीरज बोधी, रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय निदेशक सचिन शेंडे उपस्थित होते। तर प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली। याशिवाय सिकल सेल पीडित विद्यार्थ्यांना अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आलं। या दरम्यान IAS तुकाराम मुंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भावी काळातील संधी कशा शोधाव्या या संदर्भात मार्गदर्शन केलं। मला असं वाटतं की 20-25 वर्ष झाल्यानंतर करिअरवरती बोलायला आपल्याला काय अधिकार आहे असं मला काही बिलकुल वाटत नाही। कारण 20-25 वर्षामध्ये पोलाखालून एवढं पाणी वाहिलेलं आहे की आमच्या काळात असं म्हणायची जी वेळ आलेली आहे। कारण त्या काळात आम्हाला एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स जर घ्यायचा असेल तर अगोदर शिक्षक किंवा प्रोफेसर शोधावं लागायचे। त्यांना विचारायला लागायचं की ह्या विषयावरचं पुस्तक कोणतं आहे, ते लेखक कोणते आहे, मग त्याच्यातलं चांगलं कोणतं, आणि ते झाल्यानंतर हे कुठे भेटेल, म्हणजे मार्केटमध्ये भेटेल, लायब्ररीत भेटेल, इथल्या लायब्ररीत भेटेल का दुसऱ्या कुठलं भेटेल, अशा प्रकारची वेळ आमच्या सर्वांच्या काळामध्ये त्यावेळेस होती। आणि आज आपण 21व्या शतकामध्ये ज्यावेळेस वागतो, AI रेव्होल्यूशन ज्याला म्हणतो, मशीन लर्निंग ज्याला म्हणतो, त्यावेळेस पुस्तकं शोधणं तर सोडा, ज्ञानसुद्धा तुम्हाला शोधावं लागत नाही, कारण ते तुमच्या खिशात मोबाईलमध्ये अवेलेबल आहे। आणि अशा युगामध्ये आपण ज्यावेळेस वावरत असतो त्यावेळेस त्या युगामधली चॅलेंजेस आमच्या वेळेसची असणारी चॅलेंज याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। आणि इथून पुढे जे विद्यार्थी आता 10वीला असतील, 12वीला असतील, ग्रॅज्युएशनला असतील, 3-4 वर्षामध्ये पुढची पायरी ज्यावेळेस चढाल त्यावेळेस आजचा काळ आणि पुढच्या काळामध्ये परत जमीन आसमानचा फरक पडलेला असेल। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाने बदल केलेला आहे। त्याचा अंगीकार आपल्याला करावा लागेल आणि फक्त अंगीकार करून चालणार नाही, तर हे तंत्रज्ञान कोणत्या दिशेनं चाललं आहे, त्याचा स्पीड किती आहे, आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएट होऊ त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असेल, समाजामधल्या गरजा काय असतील, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय असेल, कोणत्या प्रकारचे जॉब्स असतील, या सर्वांच्या गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे।